नुसते वासाने घरातली लोकं अगदी खाण्यासाठी पळत सुटतील एवढंच चविष्ट आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी थोड्याशा वेगळी पद्धत वापरणार आहोत. अगदी चविष्ट असं चिकन रस्सा कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं चिकन हे तयार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहोत. सुका मसाला आपण बनवणार आहोत. इथे कुठलाही आपल्या घरगुती आपण मसाला वापरणार नाही आहोत. अगदी छान ताजा असा मसाला तयार करून अगदी चविष्ट अशी आपण भाजीही बनवणार आहोत. इथे मी 5 ते 6 लाल मिरच्या घेतल्या, काश्मीरी मिरची मिरच्या घेतल्या. त्यानंतर 2 चमचे धने, 1 चमचा खसखस, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 आपलं जे काळे मिरे असतं ते घेतले, 2 ते 3 हिरवी इलायची आणि त्यानंतर 1 ते 1.5 इंचेचा आपण इथं दालचिनीचा तुकडा घेतला आहे. ह्यापेक्षा आपल्याला कुठलाही जास्तीचा कुठलाही मसाला आपल्याला वापरायचा आहे. जर आपल्याकडे चक्रीफूल असेल ते देखील आपण ह्यामध्ये घाला. त्यानंतर काय करायचं, फक्त हलकासा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. अगदी जास्ती काळपट कलर वगैरे बदलेपर्यंत अजिबात मसाला हा भाजायचा नाही. छान कुरकुरीत होईपर्यंत हलकासा छान वास येईपर्यंत याला भाजून घ्यायचा. भाजलेला मसाला काय केला मी लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. तो मसाला गार होतो आहे. त्यानंतर यासाठी लागणारा आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी काय केलं आहे, इथे अगदी थोडंसं तेल हे घातलं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला उभा काप करून घेतलेला इथे 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे आपण घेतले. आपण यामध्ये काय करणार आहोत, आता संपूर्ण यासाठी लागणारं जे वाटण तयार करणार आहोत त्याच्यातलं संपूर्ण साहित्य आपण एकाच वेळेस टाकून घेणार आहोत. तर इथे 6 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंचेचा आल्याचा तुकडा, बारीक चिरून घेतलेलं सुकं खोबरं, ओलं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही. आणि इथे जे आपण कोथिंबीर निवडून घेतलेली असते, ज्या काय काळ्या असतात त्या देखील आपण इथे वापरतोय. नाही वापरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर मंद आचेवरती छान आता आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण आता हा मसाला भाजून घेणार आहोत. यामध्ये आपण तेल यासाठी घालत आहे तर त्यामुळे काय होतं, कांदा हा लवकर भाजला जातो आणि तो एकसारखा छान देखील भाजला जातो. म्हणून अगदी थोडंसं तेलाचा वापर करा. त्यामुळे जो आपला मसाला असतो अगदी छान मऊ असा तो तयार होतो. अगदी छान आपल्याला त्याचं वाटण तयार करतो ना त्यावेळेस देखील अगदी मऊ आणि अगदी स्मूथ असं त्याचं वाटण तयार हे होतं. तर इथे तुम्ही बघाल हलकासा आपला आता कांद्यांचा कलर बदलला आहे. पुन्हा आणखी थोड्या वेळ आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. याच पद्धतीने मंद आचेवरती छान मसाला भाजून घेतला आहे. गॅस हा बंद करा. याला देखील हलकासा गार करून घेऊया. तर आता आपला हा मसाला हलकासा गार होतो आहे. त्यानंतर काय करायचं, आधी भाजून घेतलेला जो मसाला होता तो आपण आता दळून घेणार आहोत. त्यासाठी काय केलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण मसाला हा टाकून घेतला आहे. यामध्ये अजिबात काही न घालता म्हणजे पाणी न घालता ह्या पद्धतीने आपण सुका मसाला याचा तयार करून घ्यायचा. छान असं पावडर आपण तयार करून घ्यायचं. तर आपला सुका मसाला तयार झाला आहे. त्यानंतर वाटण बनवण्यासाठी आपण यामध्ये संपूर्ण जे भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे. त्यानंतर काय करायचं, अगदी थोडंसं आपण पाणी हे घालत आहोत. त्यानंतर अगदी थोडासा टोमॅटो, अर्धा टोमॅटो मी घातला आहे. आवडीनुसार आपण कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने अगदी छान आपण याचं वाटण हे तयार करून घ्यायचं. आता आपलं वाटण तयार झालं आहे. त्यानंतर लगेच काय करणार आहोत, आता आपण भाजीही बनवून घेणार आहोत. आपण काय करतो, नेहमी जे आपण भाजी तयार करतो चिकनची किंवा मटणाची, आपण त्याला आधी शिजवून घेतो त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करतो. पण आज आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजीही बनवणार आहोत. त्यासाठी काय केलं आहे मी इथे तेल गरम करून घेतलं आहे. अगदी नेहमीपेक्षा थोडंसं जास्तीचं तेल यामध्ये घातलं आहे. आवडीनुसार कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. लगेचच तेल अगदी छान गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी छान फुलून घेतली. तुम्ही जर खात नसाल तर स्किप केली तरी काही हरकत नाही. लई बारीक चिरून घेतलेला कांदा हा आपण काय करणार आहोत, हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. अगदी जास्ती वेळ याला परतून घेण्याची गरज नाही. फक्त हलकासा छान मऊ होईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आता आपला हा कांदा छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतला गेला आहे. कांदा हा व्यवस्थित परतून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघाल यामध्ये मी आपण वाटण केलेला मसाला घातला आहे संपूर्ण. लगेचच यामध्ये मी हळद आणि छान झणझणीत आपला आमटी जी चिकनची भाजी तयार व्हायला पाहिजे म्हणून यामध्ये मी
नेहमीसारखं आपलं लाल तिखट हे घातले. आपण लाल मिरच्या ज्या आधी घातल्या होत्या त्या चवीला अजिबात तिखट नाही आहे, त्या हिशोबाने आपण यामध्ये लाल तिखटाचा वापर करा. मसाला अगदी छान तेलामध्ये परतून घेतला आहे. मसाला छान परतल्यानंतर लगेचच आपण जे चिकन होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं. चिकन हे 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ असं धुवून घेतलं होतं. त्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार मीठ आणि लगेच या चिकनला काय करायचं, अगदी छान आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये पाणी वगैरे घालून घेऊ नका. आपल्याला पाणी न घालता आता हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय असतं, त्या आपलं जे चिकन असतं अगदी चविष्ट ते तयार होतं. त्यानंतर अगदी थोडंसं यामध्ये मी फ्रेश जी आपली मलाई असते ती यामध्ये घातली आहे. जर नसेल तर थोडंसं दही देखील आपण यामध्ये घातलं तरी काय हरकत नाही. काय करायचं, दही हे जे आपलं मलाई होती ती घातल्यानंतर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्यानंतर कमीत कमी मी 1 ते 1.5 मिनिटभर हे चिकन छान या मसाल्यामध्ये परतून घेतलं आहे. तर अगदी थोडंसं पाणी हे घातलं आहे मी, यापेक्षा अजिबात जास्तीचं पाणी घालून घेऊ नका. चिकन हे अंगाचं अगदी भरपूर असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपल्याला काय करायचं, आता हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवरती आपल्याला फक्त 1 शिट्टी ही करून घ्यायची. अजिबात जास्ती शिट्टी करून घेण्याची गरज नाही. अगदी सहज आपलं चिकन हे शिजून तयार होईल. तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल मी मंद आचेवरती 1 शिट्टी ही करून घेतली आहे. फुल आचेवरती करून घेऊ नका, त्यामुळे आपलं चिकन हे व्यवस्थित शिजणार नाही. म्हणून काय करा, मंद आचेवरती चिकन हे शिजून घ्या. तुम्ही बघाल अगदी छान असं आपलं चिकन हे ते शिजून तयार झालं आहे. 90% आपलं चिकन हे शिजून तयार आहे. त्यानंतर तुम्ही भाजीला बघा अगदी छान तेल देखील सुटलं आहे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा आणखी गॅस हा चालू करून घ्या. गॅस हा चालू करून झाल्यानंतर काय करणार आहोत, थोडंसं पुन्हा आणखी जे आपलं तेल आहे ते हलकंसं गरम करून घ्या. आपण कुकर हा गार करून घेतला होता, त्यामुळे काय झालं, जे आपलं तेल होतं ते गार झालं होतं. पुन्हा आणखी तेलाला छान या पद्धतीने उकळी येऊ द्या. आपल्या तेलाला उकळी आल्यानंतरच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं. वाटण घातल्यानंतर लगेचच काय करायचं, व्यवस्थित याला मिक्स करून घ्या. मिक्स करून हे वाटण छान आपल्याला आता ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अजिबात घाई करून घेऊ नका. अगदी छान तेल आणि जे आपल्याला आता पातळ असं आपल्याला हे आता मिश्रण दिसतं आहे. छान हलकंसं आपल्याला याला आता घट्ट होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आता आपल्याला या पद्धतीने मिक्स करत मंद आचेवरती याला परतून घ्यायचं आहे. जेवढा परफेक्ट मसाला आपला परतून होईल ना, तेवढी छान अशी आपली ही चिकन रस्सा तयार होतं. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चिकन रस्सा बनवून बघा. हॉटेलची देखील तुम्ही चव विसरून जाल, एवढीच चविष्ट अशी आपली ही भाजीही तयार होते. तर तुम्ही बघाल हळूहळू तेल सुटायला सुरुवात झाली. अशा वेळेस काय करायचं, चमचा हा काढून घ्या आणि मंद आचेवरती ह्या पद्धतीने याला शिजवून घ्यायचा. तर तेल अगदी परफेक्ट असं सुटलं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला मसाला हा परतून तयार झाला आहे. त्याच्यातला जो काही कच्चापणा असतो तो पूर्णपणे निघून गेला आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्या गरजेनुसार आपण पाणी हे टाकून घ्या. आता आपल्याला भाजीचा रस्सा किती हवा आहे किंवा भाजी कशी आपल्याला दाटसर आणि पातळ हवी, त्यानुसार आपण यामध्ये पाणी हे ॲड करून घ्या. जर तुम्हाला रस्सा जास्ती बनवायचा असेल आणि जर तुमचा रस्सा हा पातळ तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेस काय करा, थोड्याशा आपल्या ज्या डाळ्या असतात त्या मिक्सरला बारीक फिरवा आणि ते पावडर एका पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घाला. त्यामुळे जी तुमची आमटी आहे छान घट्टसर ती तयार होईल. त्यामध्ये लगेचच काय केलं आहे, मी बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर ही घातली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर मंद आचेवरती आपण याला व्यवस्थित मिक्स करा आणि याला छान मंद आचेवरती आता आपल्याला पुन्हा आणखी 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनटं शिजून घ्या. त्यामुळे काय होणार आहे, अगदी छान आपली चविष्ट अशी आमटी ही तयार होईल. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान अशी आपल्या भाजीला तरी आली. गॅस हा बंद करा. गॅस बंद केल्यानंतर लगेच पळीने अजिबात त्याला मिक्स करून घ्यायचं नाही. हलकेसं त्याला गार होऊ द्या आणि त्यानंतर मिक्स करा. तर तुम्ही बघाल तर आपलं जे चिकन आहे ते अगदी छान शिजून तयार झालं आहे आणि तरी देखील अप्रतिम अशी आली. अगदी परफेक्ट अशी आपली चिकन रस्सा हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना लिंक शेअर करा
आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे